मी 84 वर्षांचा आहे आणि तरीही रोज 50 वर्षांच्या माणसासारखा ताजेतवाने वाटतो. फक्त दररोज 3 मिनिटांच्या या सवयी अंगीकरून. खरंच 3 मिनिटात 25 ते 30 वर्षांनी तरुण वाटू शकता का? जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर कदाचित तुम्हीही असे दिवस अनुभवले असतील जेव्हा पायांमध्ये किंवा गुडघ्यांमध्ये ताण जाणवू लागतो. शरीराचा तोल बिघडू लागतो. जिने चढणे किंवा एखादी पिशवी उचलणेही ओझ्यासारखे वाटते. तुम्ही एकटे नाही आहात. पण जर मी सांगितले की 86व्या वर्षीही तुम्ही 45 वर्षांच्या व्यक्तीसारखे चपळ आणि उत्साही वाटू शकता. फक्त रोजच्या काही छोट्या सवयी बदलण्याची गरज आहे आणि त्यासाठी फक्त 3 मिनिटे लागतात. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 5 सोपे पण प्रभावी उपाय सांगणार आहे जे तुमच्या शरीरात पुन्हा तरुणाईसारखी ऊर्जा भरू शकतात. हे काही फोल आश्वासन नाहीत आणि ना जिममधील कठीण व्यायाम आहेत. प्रत्येक उपाय 3 मिनिटांपेक्षा कमी वेळेत करता येतो आणि हजारो लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणला आहे. लक्षात ठेवा, ही काही जादू नाही. पण जर तुम्ही हे 5 टप्पे नियमितपणे पाळले तर काही दिवसांतच फरक जाणवू लागेल. सकाळी उठल्यावर शरीरातील कडकपणा कमी होईल, चालताना लवकर थकवा येणार नाही आणि शरीरावर पुन्हा नियंत्रण मिळाल्यासारखे वाटेल. खरी गोष्ट अशी आहे की तरुण वाटणे म्हणजे वय थांबवणे नव्हे, तर ताकद, ताजेपणा आणि आनंद टिकवून ठेवणे होय. आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे यासाठी ना जिमची गरज आहे, ना महागडे प्रोटीन पावडर किंवा प्रशिक्षकाची. फक्त रोज 3 मिनिटे आणि थोडी सातत्याची गरज आहे. क्रमांक 1. सकाळचा सांधे सक्रिय करणारा व्यायाम. तुम्हाला माहिती आहे का, सकाळी शरीरात कडकपणा येण्याचे खरे कारण काय असते? ते अशक्तपणा नसून रात्रीभर झोपल्यानंतर सांधे निष्क्रिय होणे हे कारण असते. सकाळी उठल्यावर सांध्यांतील द्रव, जॉइंट फ्लुइड, घट्ट सिरपसारखा होतो. जर तुम्ही थेट उठून चालायला लागलात तर गुडघ्यात कटकट होणे किंवा पाठ आखणे स्वाभाविक आहे. उपाय: फक्त 3 मिनिटांचा सोपा दिनक्रम. पलंगाच्या कडेला बसा. घोटे 10 वेळा घड्याळाच्या दिशेने आणि 10 वेळा उलट दिशेने फिरवा. गुडघे वाकवा आणि सरळ करा. कंबर हलकेच उजवीकडे डावीकडे फिरवा. शेवटी खांदे आणि मान गोलाकार फिरवा. याचा फायदा कसा होतो? सांध्यांतील द्रव पातळ होऊन सांध्यांना नैसर्गिक स्नेहन मिळते. उठताना आणि बसताना वेदना कमी होतात. मेंदूला दिवसाची सुरुवात झाल्याचा संकेत मिळतो. विशेषतः 65 वर्षांवरील लोकांसाठी हे खूप महत्त्वाचे आहे. यामुळे संतुलन, मनःस्थिती आणि मानसिक स्पष्टताही सुधारते. खरे उदाहरण: 82 वर्षांचे मोहनलालजी रोज सकाळी हा व्यायाम करतात. पूर्वी त्यांना उठण्यासाठी आधार घ्यावा लागत असे. पण फक्त 2 आठवड्यांनंतर ते स्वतः उठून आपल्या नातीला शाळेत सोडायला जाऊ लागले. लक्षात ठेवा, उद्दिष्ट पायांची बोटे स्पर्श करणे नाही, तर स्थिर आणि सुरक्षित वाटणे आहे. पडण्यापासून बचाव म्हणजे स्वातंत्र्याची हमी. आपले शरीर एका यंत्रासारखे आहे. जितके त्याचा योग्य वापर कराल तितके ते चांगले चालेल. सकाळचा हा 3 मिनिटांचा व्यायाम म्हणजे शरीरासाठी तेलासारखे काम करतो. रोज करा आणि पहिल्याच दिवसापासून फरक जाणवा. क्रमांक 2. खोल श्वास घेण्याचा सराव. तुम्हाला माहिती आहे का, ऊर्जा फक्त अन्न आणि झोपेमुळेच मिळत नाही, तर योग्य प्रकारे श्वास घेण्यामुळेही मिळते. सकाळी उठल्यावर काही मिनिटे खोल श्वास घेणे तुमचा संपूर्ण दिवस उत्साही बनवू शकते. समस्या अशी आहे की बहुतेक लोक वरवरचा श्वास घेतात, ज्यामुळे शरीराला सतत तणावाचा संदेश मिळत राहतो, जरी प्रत्यक्षात तणाव नसला तरी. उपाय: 3 मिनिटांचा सोपा श्वसन सराव. खुर्चीवर ताठ बसा. डोळे बंद करा.
पाय जमिनीवर आणि हात पोटावर ठेवा. नाकाद्वारे हळूहळू श्वास घ्या. तोंडाद्वारे हळूहळू श्वास सोडा. प्रत्येक वेळी श्वास सोडताना एखादे ओझे शरीरातून बाहेर जात आहे अशी कल्पना करा. याचा फायदा कसा होतो? कॉर्टिसोल, तणाव निर्माण करणारे हार्मोन, कमी होते. हृदयाचे ठोके स्थिर राहतात. मज्जासंस्थेला शांतता मिळते. खरे उदाहरण: 76 वर्षांच्या मीनाताई सकाळी उठल्यावर घाबरल्यासारखे वाटत असे. त्यांच्या सर्व वैद्यकीय चाचण्या सामान्य होत्या, पण त्यामागचे खरे कारण चिंता आणि तणाव होते. जेव्हा त्यांनी हा 3 मिनिटांचा श्वसनाचा सराव सुरू केला, तेव्हा त्यांची सकाळच बदलून गेली. आता त्या दिवसाची सुरुवात शांत आणि प्रसन्न मनाने करतात. लक्षात ठेवा, यात कोणतीही जबरदस्ती करायची नाही. फक्त नैसर्गिक पद्धतीने श्वास घ्यायचा आहे. वय वाढत असताना तणाव निर्माण करणाऱ्या हार्मोन्सचा परिणाम अधिक होतो. त्यामुळे हा सराव ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेषतः खूप प्रभावी ठरतो. सुरुवातीला हा सराव खूप सोपा वाटेल, पण त्याचा परिणाम खूप खोलवर होतो. श्वासांवर नियंत्रण म्हणजे जीवनावर नियंत्रण. रोज 3 मिनिटे द्या आणि 5 दिवसात फरक अनुभवा. जर तुम्ही अजूनही हा व्हिडिओ पाहत असाल आणि या गोष्टी तुम्हाला उपयुक्त वाटत असतील, तर खाली कमेंटमध्ये नंबर 2 लिहा. तसेच चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून कोणताही व्हिडिओ चुकणार नाही. तुमचा पाठिंबा आम्हाला ज्ञानवर्धक आणि प्रेरणादायी सामग्री तयार करण्याची ताकद देतो. क्रमांक 3. पायांना जागृत करणारा व्यायाम. तुम्हाला माहिती आहे का? तुमचे पाय झाडाच्या मुळांसारखे आहेत. जर ते कडक, कमकुवत किंवा निष्क्रिय झाले, तर संपूर्ण शरीर असंतुलित वाटू लागते. समस्या: बहुतेक लोक सकाळी उठल्याबरोबर नाश्ता बनवायला लागतात, पायांना सक्रिय करता. याचा परिणाम: चालताना संकोच वाटणे, संतुलन बिघडणे, पाय जड वाटणे. उपाय: फक्त 3 मिनिटांचा हा सोपा दिनक्रम. 1 मिनिट सीटेड मार्चिंग. खुर्चीवर बसून हवेत चालत असल्यासारखे पाय हलवा. 1 मिनिट टो रेजेस. खुर्चीचा आधार घेऊन पंजांवर उभे राहा आणि पुन्हा खाली या. 1 मिनिट क्लिफ लिफ्ट्स. टाचा वर उचला आणि खाली आणा. याचा फायदा कसा होतो? रक्ताभिसरण सुधारते. मुंग्या येणे किंवा बधिरपणा कमी होतो. स्नायू सक्रिय होतात. संतुलन सुधारते. खरे उदाहरण: 65 वर्षांचे किशनजी यांना सकाळी पाय खूप जड वाटायचे. डॉक्टर म्हणाले की हे वयामुळे आहे. पण त्यांनी हा 3 मिनिटांचा व्यायाम सुरू केल्यानंतर फक्त 2 आठवड्यांतच पाय हलके वाटू लागले. आता ते थकता पार्कपर्यंत चालत जातात. लक्षात ठेवा, हा व्यायाम हळूहळू आणि नियंत्रणात करा. घाई करू नका. मजबूत पाय म्हणजे स्वतंत्र जीवन. रोज 3 मिनिटे द्या. पायांमध्ये ताकद आली की जीवनातही ताकद येते. उद्यापासून सुरुवात करा आणि 10 दिवसात फरक अनुभवा. क्रमांक 4. सूज कमी करणारा नाश्ता. वाढत्या वयात पायांचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे सूज, इन्फ्लॅमेशन. ती सांध्यांमध्ये कडकपणा आणते, स्नायूंना कमकुवत करते, ऊर्जा कमी करते. आणि याची सुरुवात आपल्या ताटातून होते. समस्या: जर तुमचा नाश्ता प्रोसेस्ड साखर, गोड घी, पॅकेज्ड ज्यूस, ब्रेड किंवा बिस्किटांनी भरलेला असेल, तर दिवसाची सुरुवातच थकव्याने होते. उपाय: सूज कमी करणारा नाश्ता घ्या. सर्वात प्रभावी पदार्थ: जांभूळ, आवळा. हे उपलब्ध नसतील तर पेरू, मोसंबी, इतर हंगामी फळे. याचा फायदा कसा होतो? यामध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात, जे सूज कमी करतात.
वेदना कमी करतात, शरीराला संरक्षण देतात. खरे उदाहरण. 78 वर्षांच्या विमलाताई रोज चालायला जात होत्या, पण संध्याकाळपर्यंत त्यांच्या पायांना सूज येत असे. डॉक्टर म्हणाले की हा वयाचा परिणाम आहे. पण त्यांनी गोड घी आणि पांढरा ब्रेड बंद करून ओट्स, आवळा पावडर, अक्रोड आणि हळद यांचा आहारात समावेश केला. काही आठवड्यांतच त्या वेदनाशिवाय दुप्पट अंतर चालू लागल्या. सोपे पर्याय. हळदीचे दूध, चिया सीड्स, हिरव्या पालेभाज्या. लक्षात ठेवा, वृद्धत्व हे वेदनांचे कारण नसते, चुकीचा आहार हे मोठे कारण असू शकते. छोटे बदल, मोठे परिणाम. जर तुम्ही अजूनही हा व्हिडिओ पाहत असाल तर कमेंटमध्ये नंबर 4 लिहा. चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. तुमचा पाठिंबा आम्हाला अधिक चांगली सामग्री तयार करण्यास मदत करतो. क्रमांक 5. ओमेगा 3 युक्त अन्न. निसर्गाने आपल्याला अनेक औषधे अन्नामध्येच दिली आहेत. जर तुम्हाला पाय मजबूत ठेवायचे असतील तर आठवड्यातून 2 वेळा सॅल्मन किंवा सार्डिन मासे खा. का? वय वाढल्यानंतर पाय जड वाटण्याचे एक मोठे कारण म्हणजे कमी रक्ताभिसरण, शरीरातील सूज. ओमेगा 3 रक्तवाहिन्या निरोगी ठेवण्यास मदत करते. ऑक्सिजनयुक्त रक्त पायांपर्यंत पोहोचवते. सूज कमी करण्यास मदत करते. खरे उदाहरण. 70 वर्षांचे नरेशजी यांना जिने चढताना पायांमध्ये जडपणा जाणवत असे. डॉक्टरांनी त्यांना रक्ताभिसरण मंद असल्याचे सांगितले. त्यांनी आठवड्यातून 2दा मासे आणि हिरव्या भाज्या खाणे सुरू केले व लाल मांस कमी केले. 2 महिन्यांनंतर ते म्हणाले, आता माझे पाय माझे ऐकतात. जर मासे खात नसाल तर जव्स, अळशी, बिया, चिया सीड्स, अल्गल ओमेगा 3 सप्लिमेंट हे चांगले पर्याय आहेत. लक्षात ठेवा, छोटा मासा देखील मोठा फायदा देऊ शकतो. लाल मांस कमी करा, ओमेगा 3 वाढवा. यामुळे तुमचे पाय अधिक सक्षम आणि निरोगी राहतील. अंतिम संदेश. छोटे पाऊल, मोठा बदल. तुम्हाला कोणती टिप सर्वात उपयुक्त वाटली? हळद, चिया सीड्स की आवळा? लक्षात ठेवा, छोटे पण सातत्यपूर्ण प्रयत्नच मोठे बदल घडवतात. वय 70 असो किंवा 80, महागड्या सप्लिमेंट्सची गरज नाही. फक्त योग्य आहार आणि 3 मिनिटांचा नियमित व्यायाम पुरेसा आहे. खरे उद्दिष्ट म्हणजे शरीराचा आदर करणे, जेणेकरून ते आयुष्यभर तुमची साथ देईल. वय ताकद ठरवत नाही, सवयी ठरवतात. मजबूत पाय म्हणजे आत्मविश्वास, स्वातंत्र्य आणि सुरक्षितता. आजपासूनच सुरुवात करा. या 5 सवयींपैकी एक निवडा आणि 2 आठवडे नियमित पाळा. फरक तुम्हालाच जाणवेल. कमेंटमध्ये सांगा, तुम्ही कोणती सवय निवडली आणि तिचा काय परिणाम झाला. बदलाची सुरुवात एका पावलाने होते. आज ते पाऊल उचला. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतरांसोबत शेअर करा. कमेंटमध्ये लिहा, मी रोज सकाळी 3 मिनिटांचा व्यायाम करणार आहे, कारण मला माझ्या पायांची ताकद पुन्हा मिळवायची आहे.